हो चेंडू बॅटवरती आलाय, परंतु इथे मला वाटतं यावेळेस जी चूक झाली होती त्या चुकीचं दुरुस्तीकरण केलं गेलं. यापूर्वी देखील झेल त्याचाच निसटला होता. शोएब अर्थात पाप्या याचा झेल निसटला होता, पण यावेळेस निकेतन कुठल्याही प्रकारे चूक करण्याच्या मूडमध्ये नाही. आणि इथे जर का चूक केली तर निराशा पुन्हा एकदा हाती लागली असते. फलंदाज बाद झाले. सचिन काळे देखील यावेळेस फलंदाजांना बॅक टू दी पवेलियन पाठवण्यामध्ये महत्त्वाची भूमिका निभावतात. न्यू बॅटर नवीन फलंदाज जे मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. भव्य पंचांसमवेत मला वाटतं काहीशी चर्चा त्या ठिकाणी केली जाते. ओके ओके, नाही मला वाटतं बॅट त्या ठिकाणी फलंदाज चेंज करतात, बदली करतात. आणि न्यू बॅटर राज कोळी मैदानाच्या आतमध्ये. हा चेंडू बॅटवरती आला आणि राज जसे आले त्यांना माघारी जावं लागेल. राज आले, राज गेले, परंतु खुश होतील. चेंडू चांगला बॅटवरती आला होता. गॅप त्या ठिकाणी शोधला गेला असता तर कमीत कमी 4 धावा संघाच्या खात्यामध्ये जमा झाल्या असत्या. हा धावा धफलकावरती आपण पाहतोय 17 5 फलंदाज बाद झाले, धफलकावरती मात्र 17. 17चा खतरा हा फलंदाजांचा पिछा मात्र सोडत नाही. न्यू बॅटर नवीन फलंदाज प्रतीक. इथे देखील गोलंदाजाला अर्थात सचिन काळे यांना विकेट हॅट्रिक संपन्न करण्याची सुवर्ण संधी. आता इथे संधीचं सोनं होईल का फलंदाज धाव पळून काढतील किंवा सन्मान देतील हे पाहणं गरजेचं आहे. अतिरिक्त उसळी नक्की त्या ठिकाणी आपण पाहिली. वन ऑफ दी ओव्हरची चेतावणी, व्हाईट बॉल पंचांचा इशारा, परंतु हॅट्रिक अजूनही ऑन असेल. ग्रीन सिग्नल गोलंदाजासाठी सज्ज आहे. इथे फक्त गरज असणारे विकेट मिळवण्याची. प्रतीक ऑन स्ट्राईक सज्ज आहेत. पाहूया कशा प्रकारे सचिन काळे यांचा सामना करतील. इथे प्रहार केला आणि काही काळ चेंडू मात्र हवेत होता. अतिरिक्त वळण देखील चेंडू घेतोय. इथे सिंगल आली. एकोणीस धावा धफलकावरती असणार आहेत. 19 रन्स. यावेळेस दिशा भरकटली. वेग मात्र भरपूर होता, परंतु अनुशासित टप्पा त्या ठिकाणी पाहायला मिळणं अपेक्षित होतं. परंतु प्रशांत कदम यांनी देखील यष्टांच्या पाठ्यामागे चांगलं कलेक्शन, चांगलं यष्टिरक्षण केलंय. हा प्रहार चांगला आहे. पाहू शकतो आपण अगदी डीप कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी धावत पडत जातील, चेंडूवरती ताबा मिळवतील. तोपर्यंत 2 धावा मात्र संघाच्या खात्यामध्ये फलंदाज जमा करतील. एकेरी दुहेरी धावांवरती नक्कीच कामकाज फलंदाज सुरू ठेवतात. धफलकावरती धावा ज्या आपण पाहिल्या त्या 22 आहेत. आणि इथे देखील दिशा भरकटली जाते. तेवीस धावा धफलकावरती. कारण मोठमोठ्या गोलंदाजांमध्ये, सर्वात महान गोलंदाजांमध्ये ज्या गोलंदाजाची गणना होते, मुथय्या मुरलीधरन यांनी देखील सांगितलं की तुमच्याकडे जो वेग आहे ना, त्या वेगासमवेत तुम्ही व्हेरिएशन देखील ठेवणं गरजेचं आहे. आणि इथे
फलंदाजांवरती मात्र नियंत्रण ठेवलं गेलं आणि फलंदाज बाद. ही एक आगळीवेगळी रणनीती गोलंदाज सचिन काळे यांची असू शकते की काही चेंडू खराब टाकायचे आणि एक चेंडू असा टाकायचा की त्या खराब चेंडूंची नुकसान भरपाई जागेवरती. फलंदाज बाद. न्यू बॅटर, नवीन फलंदाज जे मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. सूरज. सचिन पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. इथे संपर्क तर केलाय, परंतु तो संपर्क मी का केला आता याचा विचार सूरजला करावा लागेल. फलंदाज बाद आहेत. या षटकामध्ये आपण पाहिलं तर एकंदरीत 4 विकेट्स मिळवणारे गोलंदाज सचिन, आणि सचिन यांची गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या वाजवायला काय हरकत आहे. कारण पहा धावा देखील काहीशा खर्च झाल्या, काहीशे खराब चेंडू पडले, परंतु मी मगाशी सांगितलं एक आगळी वेगळी रणनीती फलंदाजांच्या विरोधात आखली जाते आणि त्या रणनीतीमध्ये आतापर्यंत गोलंदाज सफल ठरतायत. शेवटचं षटक घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर